गणेगाव खालसा भागामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभ हस्ते पार पडलेले आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आपल्या या गावामध्ये। विविध विकास कामांचं भूमिपूजन नामदार वळसे पाटील साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुभ हस्ते पार पडलेलं आहे। काय सांगाल? वळसे पाटील साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर सांगन तेवढं कमीच आहे, कारण प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक तरुण वर्गाला झालं, शेतकरी बांधवांना झालं, प्रत्येक नागरिकांना झालं, या ठिकाणी मदत ही त्यांच्याकडनं होतच राहते। आणि खरं सांगायचं म्हटलं तर संपूर्ण तरुण वर्ग आजकाल तुम्हाला पण माहिती आहे, निवडणुका आलं की गाजावाजा हा प्रकार चालू राहतो। निवडणुका आलं की जमाव कसा करायचा या गोष्टी राजकारण्यांकडनं चालू होतात। मात्र निष्काळजीपणाने निवडणुका असू अगर नसू, या प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक कारणात या ठिकाणी वळसे पाटील साहेबांचा मोठा हात असतो। आणि प्रत्येक गोष्टीला गणेगावकरांना आमच्या की त्यांच्या प्रत्येक निधीतून प्रत्येक प्रयत्नातून आम्हाला वारंवार मदत केली जाते। तरुणांचा कसा प्रतिसाद आहे या निवडणुकीत? तरुणांचं सांगायचं सर काय होतं की प्रत्येक गोष्टीला आता वळसे पाटील साहेब म्हटले की त्या काळचे आता शरद पवार साहेब होते, त्या काळच्या तेव्हापासून वळसे पाटील साहेब म्हटलं की प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचा आढावा जास्त त्यांच्याकडे वळायचा। मात्र आजकाल असं थोडंसं कमी जाणवायला लागलं की ज्येष्ठ कमी पण तरुण वर्ग त्यांच्याकडे जास्त पडला जातोय, कारण त्यांच्या प्रयत्नातून तरुण वर्गांना रोजगार हमी, त्यांच्या प्रयत्नातून तरुण वर्गांचे प्रयत्न म्हणजे ज्यांना जे पाहिजे त्या गोष्टी त्यांच्या प्रयत्नातून मिळत, त्यामुळे तरुण वर्ग जास्त प्रमाणात तिकडे पडला जातो। खरं तर तुम्ही ज्या भागातून आहात त्या भागामध्ये काय काय कामं झाली आहेत आणि काय बाकी आहे? ऍक्च्युली मी खेडेगावाच्या गावाकडच्याच भागामधनं आहे आणि गावाकडं जशी अजूनही काही काही गावं अशी आहेत की त्यांच्याकडं भरपूर अशा गोष्टी, भरपूर असं काही निधी तिथपर्यंत पोहोचला जात नाही। मात्र देवाच्या कृपेने वळसे साहेब आमच्या गावाकडं या मंत्री ह्या हिशोबाने लाभलेले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नातून जेवढं काय आमच्या गावासाठी करता येईल तो आता समोर तुम्ही पाहून जाताय, कारण रस्त्यावरनं जाताना ह्या गावची प्रगती दिसते। तर याच्यामध्ये निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये वळसे पाटील साहेबांचा 70 ते 80% वाटा आहे असं मी म्हणतो। खरं तर एक शेवटचा प्रश्न विचारतो। आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातून ज्योतिवहिनी मानसिंग भैया पाचुनकर हे निवडणूक लढवत आहेत, तर पंचायत समिती गणामधून महेश बापू फंड असतील किंवा निर्मलाताई नवले असतील या निवडणुकीला सामोरे जातात। या तीनही नेतृत्वांबद्दल, या उमेदवारांबद्दल काय सांगाल? आता ऍक्च्युली सांगायचं जर म्हटलं तर तीनही उमेदवार अतिशय दमदार आहेत की प्रत्येकाला आज तरुण वर्गाला काय पाहिजे असतं की टाकलेला शब्द कंप्लीट करणं, टाकलेला शब्द पूर्ण करणं, आणि तो तरुण वर्गाने शब्द टाकावा आणि या तीनही उमेदवारांनी तो पूर्ण करावा अशी ख्याती त्यांची आहे। त्याच्यामुळे संपूर्ण गावातील तरुण वर्ग झालं, ज्येष्ठ नागरिक झालं, त्यांच्या पाठीशी उभे आहे। दादा, या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला काय वाटतंय? निवडणूक तर ही दमदार होणारच आहे, त्यामुळे काही नाही का काळजी करायचं काही कारण नाहीये। आणि मानसिंग भैया म्हणजे आमच्यासाठी एक दमदार नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्णपणे तरुण वर्ग हा काम करतोय, त्यामुळे कसले कारण किंवा चिंता करायची काही कारण नाही। खरं तर काही दिवसांपूर्वी 11 नोव्हेंबरला, 15 नोव्हेंबरला आणि त्याच्यानंतर 20 नोव्हेंबरला विविध जाती धर्मातल्या नागरिकांसाठी देवदर्शन यात्रा आयोजित केलेली होती। त्याच्यानंतर 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत मोठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली होती। याच्या बाबतीत काय सांगा? क्रिकेट स्पर्धा आयोजित झाली होती आमच्या गावात, त्यामुळे त्याला प्रतिसाद हा चांगलाच झालेला आहे। आणि रांजणगावला पण ही मोठ्या प्रमाणात पूर्ण गटाची ही स्पर्धा होती, त्यामुळे तिथे प्रतिसाद हा भरपूर भेटलेला आहे। त्यामुळे तरुण वर्ग हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाणवून की भैयांच्या पाठीशी आहे। तुम्ही एक तरुण आहात, या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीकडे कसं पाहता? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ह्या दर 5 वर्षांनी होतच असतात, पण ज्या मागच्या निवडणुकीत ज्या उमेदवारांनी आपल्या ज्या गटासाठी जी कामं केली ती त्याच्यापेक्षाही वाढीव कामे आत्ताचे जे उमेदवार जे इच्छुक आहेत ते करतील, ही अशी मी ग्वाही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देतो। खरं तर जे तीनही उमेदवार आहेत झेडपीचे आणि पंचायत समिती गणाचे, तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे आहेत। राज्यामध्ये सरकार युतीचे, त्यातच राष्ट्रवादी सहभागी आहेत। आपले जे विधानसभा आहे आंबेगाव शिरूर विधानसभा, याचे जे आमदार आहेत दिलीपरावजी वळसे पाटील तेही सत्तेमध्ये आहेत, वरती केंद्रामध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहे। तर जर हे उमेदवार निवडून आले तर कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो, काय सांगा? कसं आहे, नवीन इच्छुक जे उमेदवार असतात त्यांनाही संधी दिल्या पाहिजेत।
जे मतदार असतात, मतदारांकडून काहीशी चूक होते, पण नवीन जे इच्छुक उमेदवार असतात त्यांच्याकडून बरेचसे कामे हे होणारे असतात. ते बरेचसे आश्वासनही देतात आणि बरेचसे कामही करतात. याचा जिल्हा परिषद गटाला, पंचायत समिती गटाला बराचसा फायदा होईल. या माध्यमातून बरीचशी कामे होतील ही काळजी. तर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, त्याचं उत्तरही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने द्याल. साहेबांनी आणि पाचुनकर भैयांनी सुद्धा एक खंत बोलून दाखवले की याच्या दिशा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीला काहीतरी चुकलं. नेमकं काय चुकलं होतं? कसं आहे, एक नवीनच उमेदवार होता, आता नाव नाही घेत त्यांचं, तर त्यांच्या नेतृत्वात बऱ्याचशा तरुण युवकांनी त्यांच्यासोबत काम केलं. त्याच्यात आम्ही पण होतो. म्हणजे बराचसा तरुण वर्ग त्यात सहभागी होता आणि गावातून बऱ्यापैकी वळसे पाटील साहेबांपेक्षा त्यांना जास्त मतदान झालं. त्यांच्या बोलण्याला किंवा त्यांच्या भूलथापांना आम्ही बळी पडलो. पण इथून पुढे ज्या पुढे होणाऱ्या निवडणुका होतील किंवा येणाऱ्या निवडणुका ज्या होणार आहेत, त्या निवडणुकीत वळसे पाटील साहेबांसोबत आम्ही कायमस्वरूपी राहू, ही एवढी मी ग्वाही देतो. खर तर हे होते या भागातले युवक की ज्यांनी आपल्या भावना, आपलं मत या ठिकाणी आपल्याशी बोलताना उत्स्फूर्तपणे मांडलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गोलपसह मी लक्ष्मण दातखिळे, आपला आवाज रांजणे.